याचना करतात देवाकडे, त्याचंच हे प्रतीक म्हणून येथील स्थानिक महिला आहेत पुण्याच्या, या आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वटपौर्णिमेची पूजा करतात. आणि आपण बघू शकता की धागा बांधून आणि पाणी टाकून देवाची वडाची पूजा करतात. ही या भागात तात्पुरती व्यवस्था केली आहे. आपण बघू शकता वडाची कुंडीत, एका कुंडीत वडाचा वृक्ष बांधल्याने सकाळपासून अनेक महिलांनी या जागी येऊन वडाची पूजा केली आहे. आणि आपण बघू शकता या महिला सुद्धा पिढ्यानपिढ्या ही परंपरा व चालू आहे आणि परंपरा पुढे अशी चालू राहील. आणि हा पहिला सण असतो वर्षातला, आणि इथून पुढे म्हणजे सणवार खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतात. अनेक सण आहेत. आणि त्यांची सून लेकीची आई आहे, त्या मार्गदर्शन करत आहेत. आता पूजा उरकत आलेली आहे, पूजा झालेली आहे. 3 पिढ्या म्हणजे त्या ज्या गृहिणी आहेत, एक आई आहे कुणाची तरी आणि एकाची सून आहे. आणि सुंदर अशी व्यवस्था येथील मंडळाने इथल्या महिलांकरता व्यवस्था केली. वृक्षच राहिलेले नाहीत, तर वृक्ष न राहिल्यामुळं प्रतिवृक्षाची ही प्रतिमा अशी ठेवून आपल्या महिला या वटपौर्णिमेची पूजा करतात. आपण बघू शकता त्यांनी तो धागा बांधलेला आहे आणि छोटीशी चिमुकली पण ही सुद्धा पूजा करत आहे. आपण बघतो. हां, हे काय? अच्छा, नाही का ते हां. किती फेऱ्या मारायच्या असतात तो? का फेऱ्या मारतात? 7 का पण? हेच पतिदेव 7 जन्मी मिळावे म्हणून. पण एकच पती नाही मिळत पहिलं. हा, ताजमहालाची सावली श्रीपतरावांना जन्म देणारी धन्यती नाव. वा, तुमचं घ्या. अशोकवनात कोकिळा गाते, अशोकवनात कोकिळा गाते, अमोलरावांचं नाव ओवी घेते. वा 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 वा, छान छान.